A single turn current loop in a shape of right angle triangle with side 5 cm, 12, 13 cm is carrying current up to ampere. तर या ठिकाणी आपल्याला एक राईट अँगल ट्रायंग्युलर शेप दिलेला आहे. त्याची साईड 13 सेंटीमीटर आहे, 12 आणि 5. मग सगळ्यात मोठी हायपोटेनस 13, बेस आपण 5 घेतला आणि दुसरी साईड 12 सेंटीमीटर घेतली आणि जो करंट आहे तो 2 एम्पियर. या ठिकाणी आपण तो लिहून टाकू. I इज इक्वल टू किती? 2 एम्पियर. आता पुढे द लूप इज इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्निट्यूड 0.75 टेस्ला. तर मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे तो बीने रिप्रेझेंट करू. बी आहे किती? तर 0.75 टेस्ला. पुढे whose direction is parallel to the current in the 13 सेंटीमीटर साईड ऑफ द लूप. ही जी 13 सेंटीमीटरची साईड आहे त्याला ही मॅग्नेटिक फील्ड कशी पॅरलल आहे म्हणून आपण त्याला एक वेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं, ज्याचं मॅग्नेटिक फील्ड आपण बीने रिप्रेझेंट करू. मग बी आणि 13 सेंटीमीटरची साईड एकमेकांना पॅरलल आहे. बघ इथं अँगल थिटा आहे म्हणून इथं पण थिटा घेतला. पुढे द मॅग्निट्यूड of the magnetic force on 5 cm side will be x divided by 130. तर या ठिकाणी फोर्स जो दिलेला आहे 5 सेंटीमीटर साईड, एक काम करू त्याला डायरेक्ट F5 कन्सिडर करू आणि हा जो F5 दिलेला आहे तो आहे तुम्हाला x डिवायडेड बाय किती? 130 न्यूटन एवढा फोर्स दिलेला आहे. त्याच्यापुढे द व्हॅल्यू ऑफ x इज, तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायचं. हा क्वेश्चन 2000 एक्सची व्हॅल्यू फाईंड करायचं, लिहून टाकू आपण पहिले. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे 4, बी ऑप्शन आहे 9, सी ऑप्शन आहे 12, डी ऑप्शन आहे 15. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. या ठिकाणी आपल्याला द टोटल मॅग्नेटिक फील्ड इज ॲक्टिंग, द टोटल मॅग्नेटिक फील्ड इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन कशा कुठे, तर पॅरलल टू 13 सेंटीमीटरला, बरोबर ना. इन द डायरेक्शन ऑफ पी आर, म्हणजे 13 सेंटीमीटर साईडला पॅरलल आहे, जी ऑलरेडी आपण डायग्राममध्ये काढलेली. पी आर ॲज शोन इन फिगर. आता बी जो आहे तो इन्क्लाइंड आहे, त्याला आपल्याला काय करावं लागेल तर रिझॉल्व करावं लागेल. त्याच्याआधी आपण काही स्टेटमेंट या ठिकाणी राईट करू, काही जनरल माहिती या ठिकाणी राईट करू. ठीक आहे. द मॅग्नेटिक फील्ड बी इज पॅरलल टू द करंट लूप, करंट ज्याच्यातून चाललं आहे 13 सेंटीमीटर साईड नाही, करंट इन द 13 सेंटीमीटर साईड, जी 13 सेंटीमीटरची साईड आहे तर त्याला पॅरलल आहे तुमची मॅग्नेटिक फील्ड, जी ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. पण आता या ठिकाणी लिहून पण घेऊ. ठीक आहे. 13 सेंटीमीटर साईड ऑफ द लूप. आता हा जो बी आहे याला आपण काय करू, रिझॉल्व करून टाकू, म्हणजे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड प्रॉपर पद्धतीने फाईंड करता येईल. बाय रिझॉल्विंग magnetic field B, by resolving magnetic field B in its component, तर त्याच्या कॉम्पोनंटमध्ये आपण काय करू, इंटू इट्स कॉम्पोनंट, त्याच्या कॉम्पोनंटमध्ये आपण त्याला काय करू तर रिझॉल्व करून टाकू. ठीक आहे.
आता रिझॉल्व जर केलं तर पहिलं भेटेल आपल्याला बी कॉस थिटा, जिथं थिटा आहे आणि जिथं थिटा नाही तिथं काय भेटेल आपल्याला बी साईन थिटा. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जर घेतला तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये इथे 3 फिंगर्स आहेत, थंब, फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर, हे नेहमी एकमेकांना कसे असतात परपेंडिक्युलर. आता या ठिकाणी मॅग्निट्यूड दिलेलं आहे, मॅग्नेटिक फोर्स ऑफ 5 सेंटीमीटरच्या साईडला x/13. आता 5 सेंटीमीटरला जो 30 परपेंडिक्युलर आहे तर तो पार्ट कोणता आहे बी साईन थिटा. तर आपल्याला नेहमी परपेंडिक्युलरच घ्यावं लागेल, कशानुसार तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनुसार. ओके, तर थंब फोर्सची डायरेक्शन रिप्रेझेंट करतो आहे, फर्स्ट फिंगर मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर करंटची डायरेक्शन. म्हणजे नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणून आपल्याला जो 5 सेंटीमीटर साईडला परपेंडिक्युलर आहे मॅग्नेटिक फील्ड तोच आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागणार आणि तो म्हणजेच आपल्याला काय तर बी साईन थिटा. ओके, मग बाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल द फोर्स ॲक्टिंग ऑन 5 सेंटीमीटर साईड इज गिवन बाय. आपल्याला डायरेक्ट फोर्स फाइंड करायचं आणि फोर्सचा फॉर्म्युला काय बी आय एल, पण या ठिकाणी बी 5 सेंटीमीटरला परपेंडिक्युलर म्हणजे तो बी साईन थिटा होणार. मग F5 इज इक्वल टू काय आहे बी साईन थिटा इंटू आय एल. लेंथ किती घेणार तर ही 5 सेंटीमीटर घेणार. ओके, बी आय एल. बीची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0.75. F5ची व्हॅल्यू दिलेली आहे x/130. तर त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू. करंटची व्हॅल्यू 2 अँपियर आहे. फक्त लेंथ जो दिले तो 5 सेंटीमीटर, साईन थिटाने दिलेला आहे तो काढावा लागेल आपल्याला. मग एक काम करा, F5 नका लिहू, डायरेक्ट त्याची व्हॅल्यूज लिहून टाकू F5ची, आणि ती किती दिले तर x/130 दिलेले. मग पुट करून टाका x/130 इज इक्वल टू बीची व्हॅल्यू आहे 0.75. इथं मी सर्कल करतो त्याला, 0.75 टाकून द्या. आणि साईन थिटा आपल्याला नाही माहिती, असं द्या, राहू द्या, नंतर करू त्याला. आईची व्हॅल्यू किती 2 अँपियर. बघा इथं सर्कल करतो मी, आईची व्हॅल्यू 2 अँपियर टाकून द्यायचं. आणि जी लेंथ आहे ती किती 5 सेंटीमीटर. या सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात करावं लागेल आपल्याला मीटरमध्ये. टाकायचं 5 × 10⁻² किती -2. आता आपल्याला साईन थिटा फाईंड करायचं, त्याच्यासाठी आपण डायग्रामचा यूज करणार. साईन थिटाचा फॉर्म्युला काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेनस, मग त्याच्यानुसार आपण काढू शकतो. बघा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल, तो आहे PQR. ओके, हा PQR ट्रायंगल आहे. आता याच्यात आपल्याला साईन थिटा फाईंड करायचा आहे. मग साईन थिटा जर घेतला तर साईन थिटा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट थिटाच्या समोरची आणि हायपोटेनस 90 डिग्री. मग या ठिकाणी अपोजिट साईड PQ आहे, हायपोटेनस PR आहे. PQची व्हॅल्यू 12 आणि PRची व्हॅल्यू 13. मग या साईन थिटाची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये या ठिकाणी काय करू पुट करून टाकू. ठीक आहे, मग आता या ठिकाणी एक्स आपल्याला फाईंड करायचा, तो राहू द्या तसंच. 130 जो इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा. मग x/130. तर पुढच्या स्टेपला करू 0.75. तसाच साईन थिटाच्या जागी 12/13 टाकलं. 5 टू जा किती होणार 10 × 10⁻² ॲज इट इज राईट केला. ठीक आहे, आता x इज इक्वल टू 130 जो इकडे डिवाइड इकडे मल्टिप्लाय करणार. 0.75 नाही, डायरेक्ट 75 करू. 10ची पॉवर किती -2, 12 तसाच -2 आणि 10 किती झाला 10⁻1 आणि राहिला 10⁻². ओके, आणि डिवाइड बाय करायला 13 आणि त्याला मल्टिप्लाय करायचा 130 तिकडे इंटू 130. आता 13च्या टेबलमध्ये 130 आहे 10चा. 10 आणि 10⁻1 कॅन्सल किंवा याला सिम्प्लिफाईड करू शकतात. 75 आणि 12 याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर तो भेटेल आपल्याला 900. 12 5 60, 6 कॅरी झाला. ओके, 12 7 84 आणि +6 किती झाला 90. मग 900 झाला. ओके, आणि 10ची जी पॉवर आहे तर ती किती राहील फक्त 10⁻² राहील. याची पॉवर 1, याची -2 आणि याची पुन्हा -1. म्हणजे सगळं घेतलं तर 10ची पॉवर किती येणार -2 होणार. 10⁻1 आणि 10 कॅन्सल झाला.
10⁻² राहिला. आता 10⁻² ने मल्टिप्लाय केलं तर 9च राहील. मग आपलं हेच आन्सर राहील. मग x इज इक्वल टू किती 9. हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघाल तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच काय 9 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे.